तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। नमस्कार, मी गौरी कुबेर। आपण ऐकता आहात सकाळचं पॉडकास्ट। सोमवारचा दिवस हा समस्त भारतीयांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला। जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्रानं सुवर्ण पदकाची कमाई केली आहे। या बातमीमुळे देशभरातनं नीरजवर कौतुकाचा वर्षाव होतोय। दुसरीकडे इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी मायावतींनी एक अट ठेवल्याचं कळतंय। कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात आता अंबानी उद्योग समूह येणार आहे। वेगवान घडामोडीतनं आपण ऐकणार आहोत आदित्य L1च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त ठरलाय त्याबद्दल। शिवाय आरोग्य विभागात 11,000 पदभरती। G20 मध्ये कॅनडाचे पंतप्रधान सहभागी होणार। एकाच व्यासपीठावर बसूनही भुजबळांचं भाषण ऐकलं नाही, अजित पवारांचा सावध पवित्रा। तर चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत उद्धव ठाकरेंच्या हिंगोलीतल्या सभेविषयी। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला। जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राचा दणदणीत विजय, सुवर्ण कमाई। भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रानं जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये दणदणीत कामगिरी केली आहे आणि सुवर्ण पदकाची कमाई केली आहे। जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत अशा प्रकारे सुवर्ण पदक मिळवणारा नीरज हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय। आधी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक आणि आता जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवत नीरज चोप्रानं एक नवा इतिहास रचलाय। शिवाय या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे आगामी ऑलिम्पिक्समधलं त्याचं तिकीटही पक्क झालंय। नीरज चोप्रानं 88.17 मीटर लांब भालाफेक करून ही सुवर्ण कामगिरी केलीय। श्रोत्यांनो, मागल्या वेळी याच स्पर्धेत नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं। नीरज चोप्रानं वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं होतं। जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या इतिहासात भारताला आतापर्यंत केवळ 2 वेळा पदकं जिंकता आलेली आहेत। 2003 साली अंजू बॉबी जॉर्जनं महिलांच्या लांब उडीत कांस्य पदक जिंकलं होतं। त्यानंतर गेल्या वर्षी भालाफेकपटू नीरज चोप्रानं युजीन इथं झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं होतं। मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर नीरज कोणतं पदक मिळवणार याची साऱ्यांनाच आशा होती। स्पर्धा सुरू झाली आणि पहिली फेक पाऊल गेल्यानंतर नीरजनं दुसरा प्रयत्न केला। त्यावेळी तो 86.32 मीटर, 84.64 मीटर, 87.73 मीटर आणि 83.98 मीटर अंतरावर भाला फेकण्यात यशस्वी ठरला। या स्पर्धेमध्ये नीरज चोप्राला सुवर्ण तर पाकिस्तानच्या अरशद नदीमला रजत पदक मिळालं आणि चेक प्रजासत्ताकच्या याकूब वालेशला कांस्य पदक मिळालेलं आहे। ऑलिम्पिक आणि जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप अशा दोन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा नीरज चोप्रा हा दुसरा खेळाडू ठरलाय। असा विक्रम करणारा पहिला खेळाडू होता नेमबाज अभिनव बिंद्रा। विरोधकांच्या इंडिया आघाडीत मायावती सामील होणार का? 2024च्या लोकसभा निवडणुकीत बसपा कुणाशीही युती करणार नाही असं मायावती सतत सांगतायत। मात्र थेट युती नसली तरी विरोधकांच्या इंडिया आघाडीत त्या सामील व्हाव्या यासाठी प्रयत्न सुरू आहेत। इंडिया आघाडीतनं त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याचं म्हटलं जात आहे। महत्वाचं म्हणजे मुंबईत होणाऱ्या इंडिया बैठकीमध्ये याबद्दल चर्चाही होणार आहे। भाजप सरकार विरुद्ध काँग्रेस आणि मित्रपक्षांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस यांसह जवळपास 38 पक्ष यामध्ये सामील आहेत। 31 ऑगस्टला मुंबईत इंडिया आघाडीची सभा होतीये। त्या सभेत इंडियाकडे जास्तीत जास्त पक्ष कसे येतील यावर चर्चा होणार आहे। अर्थात मायावतींचा बहुजन समाज आपल्याकडे कसा वळवता येईल याविषयी ही चर्चा होणार आहे। मायावती इंडिया आघाडीत सहभागी व्हायला तयार आहेत, मात्र त्यांनी एक मोठी अट ठेवल्याचं कळतंय। येत्या लोकसभेत एकूण उत्तर प्रदेशातल्या 80 जागांपैकी 40 जागांची मागणी मायावतींनी केली आहे।
ही मागणी पूर्ण केली तर त्या इंडिया आघाडीत यायला तयार आहेत. मात्र आता इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीत काय चर्चा होतीये यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत. एकीकडे बसपा कुणाशी युती करणार नसल्याचं म्हणताना दुसरीकडे मायावतींच्या पक्षाचे नेते आणि विद्यमान खासदार युतीच्या बाजूनं विधानं करतायत. कृत्रिम बुद्धिमत्ता घराघरात पोहोचवण्याचा मुकेश अंबानींचा इरादा. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या जोरदार चर्चेत आहे आणि आता ही बाजारपेठही मुठ्ठीमे करण्याची आकांक्षा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बोलून दाखवली आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. भारतातल्या घराघरात AI पोहोचवण्यासाठी घोषणाही त्यांनी केली आहे. अंबानी म्हणाले आहेत की रिलायन्स विशेषतः भारतात विकसित करण्यात आलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आणि AI पॉवर प्रॉडक्टवर काम करत आहे. 2000 मेगावॉट AI रेडी कम्प्युटिंग कपॅसिटी तयार करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. AI मुळे जिओ नेटवर्कचं कव्हरेज आणखी वाढणार आहे. जिओ प्लॅटफॉर्म आता इंडिया स्पेसिफिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्स आणि AI पॉवर्ड सोल्युशन्स अक्रॉस डोमेन्सवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यासाठी AI प्रत्येकाकडं आणि सगळीकडं हे वचन जिओ देत आहे. ग्लोबल AI क्रांतीत भारतानं अग्रस्थानी राहावं अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले आहेत की भारताकडे स्केल आणि डेटा आहे, परंतु AIच्या संगणकीय गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा नाहीयेत. हा अभाव जिओ प्लॅटफॉर्म भरून काढेल. या क्षेत्राचा जसजसा विस्तार होतोय त्यानुसार आम्ही क्लाउड आणि एज अशा दोन्ही ठिकाणी 2000 मेगावॉट AI रेडी संगणकीय क्षमता निर्माण करणार आहोत. हरित भविष्यासाठी हे महत्वाचं आहे. 2 दिवसांपूर्वी G20 समिटमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनीही AI संदर्भात महत्वाचं भाष्य केलं. मोदी म्हणाले आहेत की AIचा वापर करताना त्यासाठी काही नैतिक नियम तयार करण्याची गरज आहे. त्याचबरोबर AIचा नैतिक वापर निश्चित करण्यासाठी खासगी उद्योग आणि सरकारनं एकत्र येऊन काम करण्याचं आवाहनही मोदींनी केलंय. अंबानींप्रमाणेच मोदींनीही आपल्या भाषणात हरित ऊर्जा, हरित भविष्याचा उच्चार केला होता. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. चंद्रयानानंतर आता सूर्याचा शोध. इस्रोच्या मिशन आदित्य Lचा मुहूर्त ठरला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्रयान 3 मोहिमेनंतर मिशन आदित्य L1 ची घोषणा केली होती. आता या यानाच्या प्रक्षेपणाची तारीख ठरली आहे. श्रीहरिकोटा इथनं 2 सप्टेंबरला 11:50 आदित्य L1 अवकाशात झेप घेणार आहे. आरोग्य विभागात 11,000 पदांची भरती. आरोग्य विभागात अनेक पदं रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना सुविधा देताना सरकारी रुग्णालयांना अनेक अडचणी येत आहेत. आरोग्य सेवेचं नुकसान होत आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागात 11,000 पदांची भरती करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केलाय. मागील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये याविषयी जाहिरात निघाली होती. मात्र त्यावेळी त्या प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित झाल्यामुळे ती भरती रद्द झाली होती. भारतातल्या आगामी G20 परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान होणार सहभागी. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यात युक्रेनचा समावेश होत नसल्याबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली आहे. त्यांनी या परिषदेत युक्रेनचा समावेश होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच युक्रेनसाठी जागतिक स्तरावरचा आवाज होण्याची खात्री दिली आहे. युक्रेनसाठी आपण ठाम बोलणार आहोत. जग युक्रेनच्या पाठीशी उभं राहील याची खात्री देऊ असंही ट्रुडो म्हणाले आहेत. मी भुजबळांचं भाषणच ऐकलं नाही, अजित पवारांचं सावध उत्तर. बीडमध्ये अजित पवार गटाच्या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला. पण काही ठिकाणी काळे झेंडे, भाषण सुरू असतानाच लोक मंडपातून जाणं असे प्रकारही घडलेत. छगन भुजबळांनी या सभेत शरद पवारांवर सडकून टीका केली. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात ट्रोलही होत आहेत. अजित पवारांना याविषयी प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी अगदी सावध उत्तर दिलंय. मला भुजबळांचं भाषण ऐकूच आलं नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. पण आता एकाच व्यासपीठावर बसूनही दादांना भुजबळांचं बोलणं ऐकू न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. श्रोत्यांनो, आता बातमी आहे चर्चेतली उद्धव ठाकरे यांच्या सभेची.
हिंगोली इथल्या सभेत ठाकरेंनी पार मोदी सरकार, शिवसेना, राष्ट्रवादीतला फुटीर गट या साऱ्यावरच टीका केलीये. एक फुल दोन हाफ उद्धव ठाकरेंचा हिंगोलीतून हल्ला. उद्धव ठाकरे यांची हिंगोलीतली सभा चांगली चर्चेत आलीये. या सभेत उद्धव यांनी भाजपवर जोरदार टीका केलीच आहे, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीतून फुटून सरकारमध्ये सामील झालेल्यांवरही जोरदार हल्ला केलाय. उद्या रक्षाबंधन आहे. या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी हिंगोली सभेत केलेलं वक्तव्य आता चर्चेत आलंय. ठाकरे म्हणाले, मी बातमी वाचली, मोदीजींनी सगळ्या त्यांच्या पक्षाच्या लोकांची एक बैठक घेतली आणि काय सांगितलं तुम्हाला माहितीये? कळलंय तुम्हाला? अरे काय वाचता तुम्ही? असं बातमीत आहे, मी त्या बैठकीला नव्हतो. आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की या वर्षीचं रक्षाबंधन मुस्लिम महिलांकडनं राखी बांधून साजरं करा. हे मी बोललो असतो तर काय झालं असतं? हा, सगळे दोन दोन उप आणि एक म्हणजे एक फुल दोन हाफ माझ्या अंगावर आले असते. बघा बघा उद्धव ठाकरेंनी कसं हिंदुत्व सोडलं, बघा बघा कसं सोडलं, बघा बघा. अरे काय बघतोस? मी जो आहे तो असा आहे. पण मोदीजींनी सांगितलं मुस्लिम महिलांकडून रक्षाबंधन करून घ्या, तर ते राष्ट्रीयत्व आहे. पण उद्धव ठाकरे जर का काही बोलला तर ते लगेच हिंदुत्व सोडलं. मग माझं त्यांना एक सांगणं आहे की तुम्ही खूप चांगलं बोललात पंतप्रधानजी, तुम्हाला खरंच मी धन्यवाद देतो. तुम्ही तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगितलं की मुस्लिम महिलांकडनं रक्षाबंधन करून घ्या. बाकी किती महिलांकडनं कराल ते जाऊ द्या, पण गुजरात मधल्या बिल्किस बानोकडनं मात्र जरूर करून घ्या. ती बिल्किस बानो गर्भवती असताना तिच्यावरती अत्याचार केले गेले. तिचं लहान पोन मुलगी का मुलगा तिच्या डोळ्यात एकच चिरून टाकलं, तिच्या बरोबरचे नातेवाईक चिरून टाकले आणि आरोपी म्हणून गुन्हेगार म्हणून पकडलेले होते, सजा बघत होते, त्यांना गुजरात सरकारने सोडून दिलं. जा राखी बांधा बिल्किस बानोकडनं. आहे तोंड. एक फुल दोन हाफ असं म्हणत उद्धव यांनी सध्याच्या सरकारची चेष्टा केली आहे. यावेळी त्यांनी भावना गवळींचाही उल्लेख केलाय. गेल्या वर्षी भावना गवळी मोदींना राखी बांधतानाचा फोटो चर्चेत आला होता. या फोटो नंतर ईडीची कारवाई थांबलीही होती, असं गवळी यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांचंही उदाहरण त्यांनी दिलं. सरकारमध्ये जाण्याआधी मुश्रीफ यांच्या पत्नींनी रस्त्यावर येऊन टाहो फोडला होता. मात्र सरकारमध्ये सामील झाल्यानंतर ईडी मुश्रीफांचा पत्ताच विसरून गेली. तसंच शिंदे गटात गेलेल्या आमदार संतोष बांगर यांच्यावरही ठाकरेंनी जहरी टीका केलीय. गद्दारांना नाग समजून पूजा केली, पण त्यांनी आपल्यावरच फणा काढला. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केलाय. शासन आपल्या दारी कार्यक्रम म्हणजे सरकार आपल्या दारी थापा मारी लय भारी असं म्हणत ठाकरेंनी या कार्यक्रमाची खिल्लीही उडवलीय. तर ठाकरेंच्या या विधानावर हे उद्ध्वस्त उद्धव असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतलाय. एकदम बावचळलेल्या आणि उद्ध्वस्त मनस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आले आहेत आणि मला वाटतं त्याच्यामुळे देवेंद्रजी बद्दल बोलताय. देवेंद्रजीच्या जी उंची आहे ती गाठू शकलो नाही आणि म्हणून गलिच्छ भाषेत, खालच्या भाषेत देवेंद्रजी बद्दल बोलून मला वाटतं उद्धव ठाकरे जी काही राहिली सुईली त्यांची उंची आहे ती कमी करताय. खरं तर आपण म्हणू शकतो की उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये आले आहे की त्यांना समयबंद या पद्धतीने टीका कराव्या लागतात आणि याचं उत्तर जनता मात्र देईल. कारण देवेंद्रजी बद्दल नितांत आदर 13 कोटी जनतेमध्ये आहे. आता मतदाराच्या माध्यमातूनच हा जो अपशब्द बोलणे, अपमान करणे. दुसरीकडे ठाकरेंनी ज्या संतोष बांगर यांच्यावर टीका केली आहे त्यांनी लगेचच कावडी यात्रेत भगवी वस्त्र घालून गळ्यात कावड्यांची माळ घालत आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. श्रोत्यांनो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. तुम्हाला हे कसं वाटलं आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचे हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट आणि रिसर्च स्वाती केतकर पंडित. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.